नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर जन्माष्टमी स्पेशल आपण लाडू बनवणार आहोत। कृष्णांना आवडणारे, जन्माष्टमीला घरात गोड लाडू नसेल तर सणाची मज्जाच नाही। आणि तुम्ही बघू शकता लाडू आपले किती सुंदर झालेले आहे। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असे लाडू बनवून तयार होतात। 8 ते 15 दिवस लाडू छान राहतात। आपण फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि मस्त सॉफ्ट अगदी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, मस्तच बघितलं की खायची इच्छा होते, एवढे सुंदर झालेले आहेत। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर लाडू करण्यासाठी इथे आपण अगदी 4 ते 5 वस्तूंचा वापर करून लाडू करणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। तुम्हाला जर आणखी सुक्या मेवामध्ये पिस्ता किंवा मग जे वॉटरमेलनचे सीड्स असतात ते घेतले तरी पण चालेल। मी इथे फक्त काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। अंदाजे तुम्हाला जेवढे हवे तेवढे मी 10-15 बदाम आणि 10-15 काजू घेतलेले आहेत। सेम त्याच क्वांटिटीमध्ये मनुके घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकतात। ते आता आपण कट करून घेणार आहोत। खूप जाड आणि खूप पातळ असं कट करायचं नाहीये, मीडियम असं कट करून घ्यायचं आहे। बदाम आपण कट करून घेतलेले आहेत। सेम त्याच पद्धतीने काजू देखील कट करून घेणार आहोत। आणि काजू, बदाम हे एका वाटीमध्ये ठेवायचं, मनुके वेगळे ठेवायचे आहेत, ते साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर मी इथे 2 नारळ घेतलेले आहेत। आमच्या इथे असे नारळ भेटतात, फोडून देतात आणि सोलून सुद्धा देतात। तर यामध्ये पाणी आहे, तर नारळ आहे ते आपण कट करून घेणार आहोत आणि त्यामधलं पाणी काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असे मीडियम साईजचे मी 2 नारळ घेतलेले आहेत। तुम्ही एक खूप जास्त मोठा असेल तर एक नारळ घेतलं तरी पण चालेल, किंवा मग तुम्हाला जेवढे लाडू हवे असतील तेवढे तुम्ही घेतले तरी पण चालतील। यामध्ये 14 ते 15 लाडू होतात। मीडियम साईजचे मी नारळ घेतलेले आहेत 2। तर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने आपण या दुसऱ्या नारळामधलं सुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे। आता यावरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे। तुम्ही डायरेक्ट सुद्धा कट करून टाकू शकतात, पण आपले जे लाडू आहेत ते छान असे पांढरे शुभ्र दिसण्यामुळे आपण जे वरचं साल आहे, कोटिंग आहे नारळावरचं, ते काढून घेणार आहोत। पूर्ण नारळ कट करायचं नाहीये पाणी काढताना, नाहीतर साल काढताना त्रास होतो, त्यामुळे गोलच राहून द्यायचं। आणि असं दोन्ही नारळाचे मी साल काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। ते आता आपण कट करून घेणार आहोत। खूप जास्त मोठे नाही, खूप जास्त बारीक नाही, मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। बॉक्स शेपमध्ये मी कट केलेलं आहे, कारण हे आपण मिक्सरमधूनच बारीक करून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण दोन्ही नारळ आहेत ते कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे सगळ्यात पहिल्यांदा बारीक करून घेऊयात। खूप जास्त मोठे ठेवायचं नाही किंवा मीडियम ठेवायचं नाही, अगदी बारीक असे त्याचं करून घेतलेलं आहे आपण। यामध्ये पाणी, दूध काहीच टाकलेलं नाहीये, फक्त जे नारळ आहेत कट केलेले त्याचे जे क्यूब आहेत ते टाकले होते आणि फिरून घेतलं आहे मिक्सरमधून। त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं। तूप हलकंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण काजू आणि बदाम आहेत ते परतून घेणार आहोत। सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते पूर्ण साईडने व्यवस्थित असे खरपूस भाजले जातील। खूप जास्त डार्क करायचे नाही आहेत, असे हलके असे रेड झाले की यामध्ये आपण मनुके आणि 1 चमचा खसखस टाकणार आहोत। जर खूप जास्त डार्क झालं ते तर करपू शकतात, त्याच खाताना असं करपण्याची चव येते, त्यामुळे खूप जास्त लाल करायचं नाहीये। काजू आणि बदाम हलके असे लाल झाले की त्यामध्ये आपण मनुके आणि खसखस टाकलेले आहे, हे सुद्धा 1च मिनिट परतून घ्यायचं आहे। आता 1 ते 2 मिनिटं झाले, हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण नारळाचा खीस आहे मिक्सरमधून काढलेला तो त्यामध्ये ॲड करायचा आणि 2 ते 3 मिनिटं हलका असा फक्त परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती सतत मिक्स करत राहायचं, नाहीतर ते खाली लागतो आणि त्याचा कलर सुद्धा चेंज होतो। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता त्यातलं मॉइश्चर आहे ते निघून गेलेलं आहे आणि छान असा मोकळं झालेला आहे खीस आपला नारळाचा। त्यामध्ये आपण दूध टाकूयात।
ह्याच कपने 2 कप आपण नारळाचा खीस घेतलेला होता, म्हणून त्याच कपने आपण 2 कप यामध्ये दूध टाकायचं आहे. दूध हे गरम करून मी थंड करून घेतलेलं आहे, ते दूध टाकलेलं आहे. कच्चं दूध डायरेक्टली ॲड करू नका, शक्यतो गरम करून त्यानंतर दूध ॲड करा. यामध्ये मी साई देखील टाकलेली आहे. जर तुमच्याकडे 1 ते 2 दिवसाची फक्त साई असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. छान असा क्रीमी टेक्स्चर येतो, मस्त होतात लाडू. किंवा मग काही जणांना यामध्ये खवा टाकायचा असेल तर तुम्ही याच स्टेजवरती खवासुद्धा ॲड करू शकतात. ज्या कपने आपण दूध घेतलं तोच अर्धा कप आपण फक्त यामध्ये साखर टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मीडियम गॅसवरती सतत मिक्स करत हे पूर्ण दूध आपण आटून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण नारळाच्या वड्यासुद्धा करतो, त्याच प्रकारे आपण लाडू केलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. मिक्स करत राहायचं. आता त्याला बॉईल आलेले आहेत. मस्तच छान असं मिक्स करत राहायचं, म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही. 5 ते 10 मिनिटानंतर पूर्ण दूध आहे ते आटून गेलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता पॅनमध्ये दूध दिसत नाही आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि मिश्रण आहे ते थंड करून घेतलेलं आहे. थंड केल्यानंतर यामध्ये आता अर्धा चमचा आपण इलायची पावडर टाकलेली आहे आणि जे आपण काजू बदाम परतून घेतलेले होते मनुके ते यामध्ये ॲड केलेले आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही यामध्ये पिस्ता वगैरे नंतर ॲड केलं तरी पण चालतील, या स्टेजवरती परतून नाही घेतलं तरी पण. आणि आता आपण त्याचे लाडू बांधून घेणार आहोत. खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटे देखील नाही, असे मीडियम साईजचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे होतात. अगदी हलक्या हाताने प्रेस केलं तरी आपले लाडू वळतात. जर तुम्हाला याच्या वड्या करून घ्यायच्या असतील तर जेव्हा मिश्रण गरम आहे तेव्हाच ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि ते थंड झालं की ते कट करून घ्यायच्या वड्या. तर तुमची नारळाची वडीसुद्धा तयार होते. पण आपण छान असं मस्त जन्माष्टमी स्पेशल लाडू करणार होतो, त्यामुळे ह्याचे आपण लाडू केलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही नारळाच्या ऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये जी ओरिजिनल टेस्ट असते ती नसते. त्यामुळे शक्यतो तुम्ही नारळच घ्या आणि त्याचा खीस करा. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये आपले लाडू आहेत ते तयार होतात आणि नक्कीच सगळ्यांना आवडतील. इतके सुंदर आणि मस्त असे लाडू होतात. जर तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि हे लाडू तुम्ही सणामध्ये प्रसादालाही खाऊ शकता आणि पाहुण्यांनाही खूप आवडतील. इतके सुंदर असे लाडू झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे. लाडूचं जे मिश्रण आहे ते सतत परतत राहायचं, त्यामुळे असाच पांढरा शुभ्र असा कलर येतो आणि मस्तच अगदी मऊसूद होतात, कडक अजिबात होत नाहीत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळतच असेल किती मस्त आपले लाडू झालेले आहे. तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडू कसे वाटले आणि तुमचेसुद्धा लाडू असेच होतील. तुम्ही फक्त मी दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत. थँक्यू. बाय बाय.